मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत सुरू असलेल्या विसंवादावरून भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावलाय। पाहूया। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदाकरता गिळगिळायला लागले। एक तर आमच्याशी खोटं बोलले, आमच्या बंद खोलीत अमित भाईंनी शब्द दिला होता ते खोटं बोलले। आता पवार साहेबांसोबत हे चालू आहे। पवार साहेब माहित नाही किती कंटाळले, मला वाटतं कंटाळले असतील पवार साहेब, मला माहिती नाही काय झालंय, पण पवार साहेबांच्या खोलीत सुद्धा हे सांगतील पुढं की पवार साहेबांनी मला शब्द दिला होता मुख्यमंत्री करण्याचा, पण पवार साहेबांनी मला मुख्यमंत्री केलं नाही। हे दिवस येणार आहे महाराष्ट्रामध्ये। उद्धव ठाकरे बोलणार आहे भारतीय जनता पार्टी सारख्या पार्टीचा साथ मुख्यमंत्री पदाकरता उद्धव ठाकरे सोडू शकतात, तर त्यांचाही साथ उद्धव ठाकरे केव्हाही सोडू शकतात, त्यांना केव्हाही खंजीर खोचू शकतात, हे पवार साहेबांना माहिती आहे। त्यामुळे पवार साहेब उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांची करण्याची कधी चूक करणार नाही। चंद्रशेखर बावनकुळे ही एक वाया गेलेली केस आहे राजकारणात। बावनकुळेंनी कान साफ करून घ्यावे। आमच्या चौपाटीवर कान साफ करणारे माणसं असतात मुंबईला। आमच्या चौपाटीवर कान साफ करणारे माणसं खूप आहेत, ते बावनकुळेंना तिकडे पाठवा। माननीय उद्धवजी असं म्हणालेले आहे की काँग्रेसनं त्यांचा उमेदवार द्यावा किंवा राष्ट्रवादीनं द्यावा। ते स्वतःविषयी कुठे बोलले? बावनकुळेंना ऐकता येते का ते बधीर झाले? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।